आज काहीच खाऊ वाटत नसल्यामुळे बघा आज मी कांदा पोहे केलेत। बाहेर पाऊस पण खूप सारा पडतोय, त्यामुळे अशी गरम गरम कांदा पोहे। चला तर आज आपण ह्याची रेसिपी पाहूया कांदा पोह्याची। बाहेर छान असा पाऊस पडतोय, त्यामुळे आज मी कांदा पोहे बनवणार आहे। त्यासाठी बघा भरपूर असा कांदा चिरून घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाणे अशी छान तळून घेतलेत, पोहे भिजवलेत आणि डाळव घेतले। तर तेल गरम झाले, त्यामध्ये जिरे मोहऱ्या टाकून घेतल्यात। आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। कांदा छान असा तळून घेऊ, भरपूर सारा कांदा टाकायचा कांदा पोह्यामध्ये। कांदा छान तळलाय बघा, आपण त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालून घेतलाय। आता ह्याला आपण 5 मिनिटं तळून घेऊ आणि डाळव घालू, म्हणजे डाळव करपत नाही। बघा कांदा पण तळलाय आणि मिरची पण तळली आहे छान। आता आपण ह्याच्यामध्ये डाळव घालून घेऊ। आता याला थोडंसं परतून घेऊ छान तेलामध्ये। आता थोडीशी हळद, अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून पोहे घालून घेऊ आपण भिजवलेले। बघा आपण जे तळून घेतले होते ते शेंगदाणे टाकले तर वरून आणि कोथिंबीर टाकून घेतली। अशा प्रकारे आपले तयार आहेत कांदा पोहे। शेंगदाणे तळूनच घालायचे, म्हणजे छान कुरकुर लागतात शेंगदाणे। तेलात घातले की पोह्यामध्ये टाकले का कांद्याने नरम पडतात शेंगदाणे, म्हणून वरून टाकायचे तळून, म्हणजे छान लागते। बघा तयार आहेत आपले असे कांदे पोहे, छान असे पावसाचे। चला आम्ही खाऊन घेतो, बाय।